पुन्हा एकदा AQI जो आहे तो 300च्या पार गेलेला आहे. मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय. विरोधक काय करतात असा प्रश्न मुंबईकर विचारतायत. आम्ही नेहमी विधान भवनामध्ये प्रदूषणावरती बोलत असतो, पण सरकार म्हणते आमच्या इथे आलबेल आहे, प्रदूषण जरासुद्धा नाही. असे कालच्या भाषणामध्ये मी म्हटलं, सरकार म्हणते की आम्ही हे करू ते करू, पण वास्तविक सरकार जगत नाही. ज्यांनी वास्तविक जगायचं असेल तर त्यांनी आमच्यावर फिरावं. लोकल ठिकाणी मुंबईमध्ये जे गावचे आमदार असतील त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर फिरावं की काय परिस्थिती त्यांनी जाणून घ्यावी. फक्त AC मध्ये बसून तुम्ही डिसिजन घेता, त्यापेक्षा रस्त्यावरती उभे राहा. धूळ किती तुमच्या शरीरात जाते ते तुम्ही बघा, त्यानंतर तुम्ही बोला की प्रदूषण आहे की नाही. ते मॅक्रॉन जेव्हा आले होते त्यावेळी प्रदूषणाचा जो इंडेक्स आहे तो 100पर्यंत गेला होता. ते गेल्यानंतर अचानक वाढला कसा काय, हा पण प्रश्न मुंबईकर विचारतात. ते आता प्रदूषण का वाढलं नाही वाढलं त्याच्यासाठी आपण एक एक्सपर्ट आपले बसवलेत. त्या बाबतीत ते त्याचा डिसिजन सांगू शकतात का वाढला ते. रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि दादांच्या अपघात संदर्भात माहिती दिलेली आहे. काय वाटतं नेमकं, कारण मागणी केली जाते सखोल तपास व्हायला पाहिजे. सखोल तपास होणे गरजेचं आहे, कारण जे महाराष्ट्राच्या मनात शंका आहे ती शंकेचा कुठेतरी निरासन झाला पाहिजे. आणि दादांचा मृत्यू अपघाती आहे की घातपात आहे याचा निरासन उत्तर दिला पाहिजे सरकारने. ते पण म्हणतायत की मर्डरच झालेला आहे आणि मर्डर कोणी केला आहे हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. म्हणून म्हटलं ना, त्याचा घातपात आहे की अपघात आहे. घात आणि अपघात हे दोन प्रकार आहेत, त्याचे दोन शब्द आहेत. ते तुकडा त्यांनी करून दाखवा किंवा घात आहे की अपघात आहे हे सरकार आणि CBI किंवा कुठली चौकशीने मिळेल त्याच्यातून सांगू शकतो. आणि ते सरकार जनतेला सुद्धा आवडेल. अपघात असेल तर लोक त्याचा ॲक्सेप्ट करतील, पण तो घात असेल तर त्याचा निषेध जरूर होणार. राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये अद्यापही शरद पवार यांचं नाव तर आहे, मात्र कधीपर्यंत जाहीर होणार आहे हा पण मोठा प्रश्न आहे. शिवसेनेकडून पण नाव अद्याप जाहीर झालेलं नाही आहे. कसं पाहता हा सामना रंगेल असं वाटतंय, बिनविरोध होणार नाही असं वाटतंय? सामना रंगणार नाही. शेवटी आमचे सुप्रीमो अध्यक्ष काय डिसिजन घेतील त्यांच्यावर आम्ही सक्षम आहोत. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.